पुणे विद्यापीठानं नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासंदर्भात एक अजब निर्णय घेतला होता। साम टीव्हीच्या बातमीनंतर पुणे विद्यापीठानं हा निर्णय बदललाय। कुंभमेळ्याच्या कामांमध्ये योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांना गुण देण्याचा निर्णय पुणे विद्यापीठानं घेतलेला होता। प्रामुख्यानं नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। कुंभमेळा श्रमदान विद्यार्थ्यांना गुण देण्यात येणार आहे। साम टीव्हीच्या बातमीचा एक मोठा इम्पॅक्ट पडलेला आहे। पुणे विद्यापीठानं निर्णय बदललेला आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून। नक्की आपण जर पाहिलं तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जो नाशिकमध्ये कुंभमेळावा होणार आहे यासाठी नाशिक जिल्ह्यातील जे कॉलेज आहेत त्यांना कंपल्सरी श्रमदानासाठी त्या ठिकाणी त्यांना भाग पाडलेलं होतं। मात्र ही बातमी साम टीव्हीने सकाळी दाखवली, त्यानंतर काही रिपब्लिकन विद्यार्थी सेना असेल त्याचबरोबर इतर विद्यार्थी संघटना असतील त्यांनी आक्रमक झाले आणि त्यांनी कुलगुरू सुरेश गोसावी यांची भेट घेतली आणि त्यांना पत्र दिलं आणि हा निर्णय जो आहे तो आता विद्यापीठाने ऐच्छिक केलेला आहे। आपण जर पाहिलं तर हा निर्णय पूर्णतः वादात सापडलेला होता। विद्यार्थ्यांनी श्रमदान ज्ञानदानाच्या ठिकाणी त्यांना श्रमदान का करायला लावायचं आणि कुठलाही धर्माचा प्रचार करायचा असेल तर तो करता येणार नाही असं अशी 8 शैक्षणिक क्षेत्रामध्ये असतानाही हा निर्णय विद्यापीठाने का घेतला होता याचं प्रत्युत्तर जे आहे ते रिपब्लिकन सेनेने आज कुलगुरू यांना विचारलं आणि त्यानंतर त्यांनी हा निर्णय पूर्णतः बदललेला आहे। सागर, या सविस्तर माहितीसाठी अखेर साम टीव्हीच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट झालेला आहे। विद्यार्थ्यांना श्रमदानाऐवजी आता त्यांना गुण मिळणार आहेत।